मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्का यार, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण ही गोष्ट मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवीन की माझ्या स्क्रिप्टच्या प्लॅनच्या अनुसार बँक रॉबरी केली जाऊ शकते. मी काही खरीखुरी बँक लुटायची गोष्ट नाही करत आहे. आपण फक्त एक नाटक करणार आहोत, एक ड्रामा. खबरदार खबरदार, कोणी आपल्या जागेवर नाही हलणार. हँड्स अप. कोणतीही चलाखी करण्याचा प्रयत्न करू नकोस. तसं मी तुम्हाला एक गोष्ट सांगू मिस्टर करण, इथे काही बँक रॉबरी झालीच नाहीये. होय मॅडम, मी आपल्या ॲक्टर्सना त्या बँकेत पाठवण्याच्या आधीच तिथे काही लोक आले होते. आम्हाला सगळ्यांना बांधलं आणि आमचे भाड्याचे ड्रेस पण घेऊन गेले. व्हॉट द हेल इज हॅपनिंग? हे तुम्ही मला कुठे घेऊन आलाय? सांगतो बेटा सांगतो. मधू तिथे बँकेच्या मागच्या गल्लीमध्ये आमची वाट पाहत असेल. तुम्हाला करीमने नव्हतं सांगितलं आपला प्लॅन काय आहे? करीम? अरे कुठला करीम? मधूचा असिस्टंट, ज्याने तुम्हाला तिथे पाठवलं होतं. इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं काय चाललंय? तुम्ही म्हणाला होतात पोलीस स्टेशनला घेऊन जाणार म्हणून. त्याचं काय आहे, मी खोटं बोललो होतो. तू काय करू शकणार आहेस माझं? मी आता कमिशनर साहेबांना फोन लावतो. लावला. तुमचं नाव काय? विश्वप्रताप सिंग. इकडे आणतो. शहाणपणा करायचा नाही, नाही तर उरल्या केसांबरोबर भेजा पण उडवून टाकेन. काय करता आहात तुम्ही? तुम्ही कोण आहात? आता तुम्हाला कळेलच. माझ्यावर विश्वास ठेवा करण साहेब. मला नाही माहित की बँकेतून लुटलेला बॉक्स कुठे आहे. कमाल आहे. मी बँकेत पोहोचलो तेव्हा तुम्ही मोठ्या तोऱ्याने दावा करीत होतात की बँक लुटण्याचा प्लॅन तुमचाच आहे. इन्स्पेक्टर साहेब, तो एक नकली दरोड्याचा प्लॅन होता, जो मी फक्त यासाठी बनवला होता की मी मिस्टर जगतानींना सांगू शकेल की माझ्या स्क्रिप्टच्या अनुसार पण बँक लुटली जाऊ शकते. मी काही नाही केलं. आणि तुमच्या याच परफेक्ट प्लॅनच्या अनुसार रॉबरी झाली आहे, राईट? नकली पोलीस, असली रॉबरी. तुमचा हा परफेक्ट प्लॅन तुमच्या जीवनामध्ये किती इम्परफेक्ट सिद्ध होईल या बाबतीत तुम्हाला अंदाजा मुळीच नाहीये. नाही सर, माझ्या प्लॅनच्या अनुसार नकली पोलिसांच्या सोबत रॉबरी नकली व्हायला हवी होती. हे बघा, मला खरोखरच नाही माहित की हे नकली पोलीस कुठून आले आणि ही खरीखुरी रॉबरी कशी झाली. तुम्हाला काय वाटतं? आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू? हे बघा मिस, जे काही तुमचं नाव मोनिका,
मिस मोनिका, जर मला खरीखुरी रॉबरी करायची असती ना तर मी आज इथे तुमच्या समोर उभी नसती. आणि नाही मी मिस्टर जगतानींना फोन करून सांगितलं असतं की मी आज बँक लुटणार आहे. तुम्ही मिस्टर जगतानींना ही गोष्ट सांगितली होती की बँकेत दरोडा घालणार आहात? हो, जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही मिस्टर जगतानींना विचारू शकता. बोला मिस्टर जगतानी. काय मिस्टर जगतानी, काय ह्या बोलल्या होत्या तुम्हाला? हो, बोलल्या तर होता त्यावेळी, पण मला वाटलं या रागात काहीतरी वायफळ बडबड करतायत. तर मग तुम्ही बँकेत का गेलात? ते मला मधूचं बोलणं आठवलं म्हणून मी इथे येण्यापासून स्वतःला थांबवू नाही शकलो. जर आला होता तर मग कॅश सेक्शन सोडून मॉर्गेज सेक्शन मध्ये का गेला होता? ते ॲक्च्युली एका चेकचं स्टॉप पेमेंट पण करायचं होतं म्हणून मी इथे आलो. पण तुम्ही मला इतके सगळे प्रश्न का विचारताय? कारण की दरोडा तोच घालू शकतो ज्याला मिस मधू यांचा प्लॅन माहिती असेल, आणि तुम्हाला मिस मधूचा प्लॅन माहिती होता. येस, मी यांना सांगितलं होतं की मी तशीच बँक लुटणार आहे जसं मी माझ्या स्क्रिप्ट मध्ये लिहिलंय. तुम्ही मला एक गोष्ट सांगा की आणखी कोणाकोणाला तुम्ही ह्या प्लॅनच्या बाबतीत सांगितलं? हे बघा करण साहेब, माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनी ही स्क्रिप्ट वाचली आहे, पण या रॉबरीच्या बाबतीत अविनाशच्या शिवाय फक्त करीम आणि मला माहिती होतं. करीम, अवी म्हणजे तुमचा मित्र अविनाश, जो त्या नकली इन्स्पेक्टर सोबत बँकेचे पैसे घेऊन गायब झाला आहे. होय, पण तो असं नाही करू शकत. तो माझ्याशी धोका. हा पाटील बोला. काय व्हॅन मिळाली? ठीक आहे, तुम्ही दोघांना हॉस्पिटलला पाठवा, आम्ही लोक आत्ता येतो. सर, हायवे जवळ सामसूम रस्त्यावरती व्हॅन मिळाली आहे ज्यामध्ये करीमच्या म्हणण्याप्रमाणे ते लोक आले होते. त्यामध्ये अविनाश आणि तो बँक मॅनेजर जखमी अवस्थेत सापडलेत. मी त्यांना हॉस्पिटलला पाठवलंय. व्हेरी गुड राठी, तुम्ही हॉस्पिटलला जाऊन त्यांचं स्टेटमेंट घ्या आणि मी व्हॅनवर नजर टाकून येतो. कदाचित काही क्लू मिळू शकेल. ओके सर. आणि हो, तुम्ही लोक हे शहर सोडून कुठेच जाऊ नका, आणि तुम्ही टेलिव्हिजन सोडून. सर ही व्हॅन. सर, याचा अर्थ असा की त्या लोकांनी सेम तशाच पोलीस व्हॅनचा वापर केला जशी करीमने भाड्याने घेतली होती. म्हणजे गुन्हा घडलेल्या जागेवरून जेव्हा तो मॅनेजर आणि अविनाशला घेऊन निघेल तेव्हा कुणाला संशय येऊ नये. मोनिका, तू किती समजदार झाली आहेस. केसच्या अगदी मुळापर्यंत पोहोचतेस आणि गुप्त असलेल्या खोल खोल गोष्टी अशा चुटकीशीर ओळखून घेतेस. आणि जे उरले सुरलेलं काम आहे ते मी आता करू. येस. सर, तुम्ही या रिकाम्या व्हॅन मध्ये एवढं बारकाईने काय बघताय? माझी समजूतदार असिस्टंट. गुन्हेगार बराच वेळा व्हॅन मध्ये राहिला होता, नक्कीच काही ना काही पुरावा सोडून गेलाच असेल. सर, हे काय आहे? हा पुरावा आहे मोनिका, कदाचित तुला नाही समजणार. आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल. चल. Come on. मला तर कधी वाटलंच नाही की तो पोलीस इन्स्पेक्टर नकली असू शकेल. पण तो मुलगा अविनाश, ज्याने कॅश लुटली होती, त्याला चांगल्या रीतीने माहीत होतं की हा पोलीस इन्स्पेक्टर नकली आहे. आधी मला वाटलं की या दोघांनी मिळून रॉबरी केली आहे, पण जेव्हा त्या नकली पोलीस इन्स्पेक्टरने अविनाशच्या डोक्यावर जोराने वार करून त्याला बेशुद्ध केलं, तेव्हा मला वाटलं की हे दोघे वेगवेगळ्या गँगचे आहेत. नंतर त्या नकली पोलीस इन्स्पेक्टरने माझ्या पण डोक्यावर जोरात वार केला आणि मला पण बेशुद्ध केलं. त्याने आपल्या गनने मला इतक्या जोरात मारलं की अजूनपर्यंत त्याचं दुखणं जात नाहीये. मिस्टर वर्मा, तुम्ही त्या इन्स्पेक्टरच्या बाबतीत आम्हाला काय सांगू शकता? चेहरा तर मी मिस्टर राठींना सांगितलाय, पण त्याचं नाव काही आठवत नाहीये. कर्मा फिल्ममध्ये दिलीप कुमारचं जे नाव होतं तेच नाव होतं त्याचं. विश्वप्रताप सिंग. सर, राणा विश्वप्रताप सिंग. होय, विश्वप्रताप सिंग. इन्स्पेक्टर विश्वप्रताप सिंग. तुम्हाला कसं माहित की त्याचं नाव विश्वप्रताप सिंग त्याच्या होतं? नेमप्लेटवर लिहिलं होतं. जर इन्स्पेक्टर नकली आहे तर मग युनिफॉर्म पण नकली आहे.
आणि युनिफॉर्मवर लागलेली नेम प्लेट विश्वप्रताप सिंगची तीही नकली आहे. बघितलं सर, माझं फिल्मी नॉलेज किती कामी येतं. मोनिका, तू डिटेक्टिव्ह होण्याऐवजी तू एक फिल्म क्रिटिक व्हायला हवी होतीस, राईट? सर, मी तोच विचार करत होते. इनफॅक्ट आय एम शट अप सर. राठी, हा युनिफॉर्म वर्दी असते ना, हे इतक्या लवकर आणि इतक्या सहजपणे नाही शिवले जात. साधारणपणे हे फिल्म्स आणि थिएटरवाले ते भाड्याने आणतात. आय एम शुअर हा नकली इन्स्पेक्टर होता, त्याने पण हा युनिफॉर्म भाड्याने आणला असणार. आता आपल्याला ही माहिती काढायची आहे की हा युनिफॉर्म त्याने केव्हा आणि कुठून भाड्याने आणलाय, आणि भाड्याने हा युनिफॉर्म कोणी घेतला. डॉक्टर साहेब, मी तुमच्याकडे एक औषधाचा स्ट्रिप पाठवला आहे. लवकर मला माहिती काढून सांगा की हे पॅकेट कुठल्या औषधाचं आहे आणि हे औषध कशासाठी घेतलं जातं. हे जाणून घेणं फार आवश्यक आहे. थँक्यू व्हेरी मच. हा राठी बोला. ओ ठीक आहे, मी तुम्हाला जे प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये भेटतो, राईट? चल. व्हॉट डू यू मीन? आमची प्रोडक्शन कंपनी आहे, शूटिंग चालूच असतं आणि ड्रेसेस आम्ही भाड्याने घेतच असतो. आणि तसंही हा ड्रेस आम्ही 1 महिन्यापूर्वी भाड्याने घेतला होता. 2 आठवड्यांपूर्वी सर. तेच म्हणायचं मला. ड्रेस भाड्याने घेणं हा काही गुन्हा नाही आहे. नाही, पण त्याचा चुकीचा उपयोग करणं गुन्हा आहे. त्या बँक रॉबरी करणाऱ्या इन्स्पेक्टरने जो ड्रेस घातला होता ज्यावर विश्वप्रताप सिंग लिहिलं होतं, तो गणवेश तुम्ही कोणा कॉस्ट्युम हायरर कडून आणला होता. तो गणवेश कुठे आहे जो तुम्ही भाड्याने आणला होता? पेटीमध्ये सर, म्हणजे ड्रेसच्या पेटीमध्ये. आणि पेटी कुठे आहे? इथेच गोडाऊनमध्ये. मी आत्ता घेऊन येतो सर. आणा घेऊन या. इथे ठेवा. ही आहे पेटी सर. उघडा. हे पहा सर, आमचा ड्रेस इथेच आहे. सर बरोबर म्हणाले होते, तो कुठला तरी दुसरा ड्रेस असेल. याचा हल्लीच वापर केला होता म्हणून याला वरती ठेवलाय. होय सर, आता शूटिंगमध्येच यूज केला होता. विश्वप्रताप सिंग. राठी, आय एम शुअर की हाच तो ड्रेस होता जो रॉबरीसाठी वापरला गेला होता. हा वापरल्यानंतर पुन्हा पेटीत ठेवण्यात आलाय. काय बोलताय तुम्ही सर? जर कोणी युनिफॉर्म चोरून यूज केला असेल तर परत का ठेवेल इथे? तुमचा प्रश्नच तुमचं उत्तर आहे मिस्टर जगतानी. कोणी चोर जर याला चोरेल तर या युनिफॉर्मला परत का ठेवेल? पण याला यासाठी परत ठेवलं गेलं आहे म्हणजे याला कॉस्ट्युम हायररला परत केलं जावं एक परफेक्ट अलिबायसाठी. तुम्ही माझ्यावर आरोप करतात. फार हुशार आहात तुम्ही. इशारे लवकर समजता. हे बघा, हे काम शूटिंगमध्ये कुठल्या तरी युनिटच्या माणसाचंही असू शकतं. आमच्या या पेट्या शूटिंगमध्ये बेवारशासारख्या पडलेल्या असतात. कदाचित हा युनिफॉर्म कोणीतरी काढून घेतला असावा. पण ही पेटी तर लॉक्ड असते आणि याची चावी नेहमी तुमच्या असिस्टंटकडे असते, राईट? ते एक चावी दुसऱ्या असिस्टंटकडे पण असते. हा दुसरा असिस्टंट कोण आहे, जरा बोलवा त्याला. तो एक अजय नावाचा मुलगा आहे. असिस्टंट आहे, पण त्याच्यात ऍक्टिंगचं भूत संचारलं होतं म्हणून मी त्याला रागावलं होतो. 5-7 दिवसांपूर्वीच सोडून गेलाय तो. अजय. पूर्ण नाव काय आहे त्याचं? ते अजय आचार्य. अजय आचार्य. अजय? होय, अजय आचार्य. तुमचा भाऊ अजय, ज्याला तुमच्या स्क्रिप्टच्या बाबतीत सगळं काही माहिती होतं, ज्याला तुमच्या प्लॅनिंगची पूर्ण खबर होती आणि ज्याची पोच त्या नकली इन्स्पेक्टरच्या ड्रेसपर्यंत होती, जो जे प्रोडक्शन कॉस्ट्युम डिपार्टमेंटच्या पेटीमध्ये ठेवला होता आणि त्या पेटीची एक चावी याच्यापाशी होती.
पण ती कंपनी मी आठवड्यापूर्वी सोडली होती. पण ती चावी तुम्ही परत केली नाहीत. चावीच काय, मी तर आपला पगार घ्यायलाही तिथे नाही गेलो आणि जाणार पण नाही. मी तिरस्कार करतो मी त्या जगतानीचा. जर अजयने तिथून ड्रेस चोरला पण होता तर तो त्याला परत ठेवायला का जाईल? जगतानीला या केसमध्ये इम्प्लिकेट करण्यासाठी, त्याला फसवण्यासाठी, बदला घेण्यासाठी त्याचा. ऐकलं नाहीत तुम्ही? ही हेट्स जगतानी. वा करण साहेब वा. तो जगतानीच्याने ताईचं स्क्रिप्ट वाचलं होतं आणि त्याला माहित होतं की ताई बँक रॉबरीचा प्लॅन बनवते आणि त्याच्याकडे पोलिसांचा ड्रेस पण होता. तुम्ही त्याला सोडून मला फसवताय कारण मी एक गरीब आहे आणि तो खूप श्रीमंत आहे म्हणून. सर, हा तर एकदम फिल्मी डायलॉग मारतोय. असं दिसतंय हा खराखुरा हिरो होणार. मोनिका, हिरो असो किंवा विलन, नेता हो किंवा अभिनेता, तुला तर माहितीच आहे माझ्यासाठी सगळे सारखेच आहेत. पण कदाचित तुला एक गोष्ट नाही माहीत की जे लोक जास्त चलाख बनून कायद्याच्या डोळ्यात धूळ टाकण्याचा प्रयत्न करतात ना, कायदा त्यांना पकडून खूप जोडे मारतो. काय मारतो? जोडे. राईट. एक सल्ला तुमच्यासाठी पण आहे मिस मधू. यानंतर कुठलंही स्क्रिप्ट लिहाल ते कॉमेडी लिहा. चल. लक्षात ठेवा. सर, या केसमध्ये आपण असेच गोल गोल फिरतोय. जिथून निघालो होतो पुन्हा तिथेच येऊन पोचलोय. हो राठी, तुम्ही एकदम ठीक बोलत आहात. सगळ्यात आधी आपल्याला त्या सर्कलची सुरुवात शोधावी लागेल, त्यानंतर आपण त्या सेंटरपर्यंत पोहोचू शकतो. येस डॉक्टर, काही कळलं? जे स्ट्रिप मी तुम्हाला पाठवलं होतं ते कुठल्या औषधाचं आहे? हां, ओके. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय नाही मिळत. ओके, थँक्यू डॉक्टर. राठी, सुरुवात मिळाली आणि सुरुवात आहे तो नकली इन्स्पेक्टर जो हे औषध वापरतो. पण सर, आपण त्याला शोधणार कसं? मोनिका, आपल्याला त्या जागेपर्यंत हे औषधच पोहोचवेल. हे जे औषध आहे ना, ते डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय किंवा चिठ्ठीशिवाय मुळीच मिळत नाही. आणि औषधाच्या त्या पट्टीवर त्याचा बॅच नंबर लिहिलेला आहे. राठी, माहिती काढा की या बॅच नंबरची औषधं कोणत्या विभागामध्ये सप्लाय केली गेली आहेत. या औषधाचा कोर्स मोठा आहे, म्हणूनच तो मेडिकल स्टोअरमध्ये डॉक्टर साहेब, अविनाश कसा आहे? आता शुद्धीवर आलाय, पण रिकवर व्हायला थोडा वेळ लागेल. असं समजा की मृत्यूच्या दारातून परत आलाय. जर तुमची परवानगी असेल तर मी त्याला एकदा भेटू शकते हो का? हो, भेटा ना, जा. ओके, Thank you. वेलकम. या महान साहित्यिक मधु देवीजी, कशा आहात आपण? आजकाल कुठल्या रॉबरीवर स्टोरी लिहिताय आपण? काय बोलास तू? अजय रिलॅक्स. मिस्टर जगतानी, तुम्ही इथे काय करतायत? मला इथे बसायची हौस नाहीये. मला तर तुमच्या त्या करण साहेबांनी बोलवलंय. हो, तर इथे बसा आणि त्यांची वाट पहा. चल अजय. मोठी आली इथे रायटर बनायला. हाय अविनाश, मधू, कसा आहेस? आय एम रिअली व्हेरी सॉरी अविनाश. हे सगळं काही माझ्यामुळे हे झालंय. नाही मधू, मला त्याचं काहीच दुःख नाहीये. दुःख तर फक्त याच गोष्टीचं आहे की तो इन्स्पेक्टर बँकेचे सारे पैसे घेऊन गेला आणि आता मला त्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागत आहे जो मी केलाच नाही. चूक. शिक्षा त्यालाच मिळते मिस्टर अविनाश जो गुन्हा करतो. कायदा कधीच कुठल्या निरपराधाला शिक्षा देत नाही. हो, पण जो गुन्हेगार आहे ना, तो कायद्याच्या हातून वाचतही नाही. काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे असं
की जर तो इन्स्पेक्टर विश्वप्रताप सिंग पुन्हा तुमच्या समोर आला तर तुम्ही त्याला ओळखू शकाल? ऑफकोर्स 100 ही ओळखेन त्याला. राठी, हाच हाच आहे तो ज्याने बँकेचा माल लुटला होता. हाच आहे तो. होय करण साहेब, हा तोच माणूस आहे. पण याच्या मिशा आणि याची म्हस कुठे गेली? व्हेरी सिम्पल. ते सुद्धा यांच्या युनिफॉर्म सारखेच नकली असतील, राईट सर? आणि ते पैसे, याच्याकडून तुम्ही पैसे हस्तगत केले का? पैसे याच्याकडे नाही आहेत. पैसे याच्या त्या साथीदाराकडे आहेत ज्याला मिस मधूच्या प्लॅनच्या बाबतीत सगळं काही माहिती होतं, ज्याने नकली रॉबरीचं असली रॉबरीत रूपांतर केलं होतं. तोच जो या रॉबरीचा मास्टर माइंड होता. कोण आहे तो साथीदार? तोच ज्याने मिस्टर मधूचं स्क्रिप्ट वाचलं होतं, ज्याला तिच्या कहाणीच्या बाबतीत सगळं काही माहिती होतं. आणि ती व्यक्ती तुमच्यापैकी कोणी एक आहे. याचा अर्थ तुम्हाला माहितीये की रॉबरी कोणी केली? अर्थात. कोण आहे तो करण साहेब? तुम्ही स्वतःच विचार करा ना की कोण आहे तो ज्याला तुमच्या रॉबरीच्या बाबतीत आणि तुमच्या स्क्रिप्टच्या बाबतीत सगळ्यात जास्त माहिती होतं. मधू, मी नाही अविनाश, मी नाही आहे. मी कसं करू शकते? काय बडबड करताय तुम्ही? माझी ताई असं नाही करू शकत. खोटं बोलताय तुम्ही. तुमच्या ताईनेच केलंय हे सगळं. आणि या सगळ्याचा आमच्याकडे पुरावा आणि साक्षीदार सुद्धा आहे. तू गप्प का उभा आहेस? साहेब, माझी काही चूक नाहीये. मला मधू मॅडमनी लालूच दाखवली होती की मला 5 लाख रुपये देतील आणि पिक्चरमध्ये पण काम देतील. साहेब, मी यांच्या बोलण्यामुळे अडकलो साहेब. मधू, तू माझाही वापर केलास मधू. मलाही अंधारातच ठेवलंस तू. अविनाश, मी ते ऍक्च्युली. अविनाश, मधूला हे माहित होतं की तुम्ही असली रॉबरीत सामील होणार नाही, म्हणून हिने तुमच्या सोबत नकली रॉबरीचा प्लॅन बनवला आणि रघुच्या सोबत असली रॉबरीचा. जर ताईला बँकच लुटायची असती तर डबल प्लॅनिंग करायची काय गरज होती? गरज होती. यांचं स्क्रिप्ट अनेक लोकांनी वाचलं होतं. जर रॉबरी यांच्या स्क्रिप्टच्या अनुसार झाली असती तर मग संशय त्यांच्यावर गेला असता. म्हणून यांनी स्वतःला प्राईम सस्पेक्ट पासून वाचवण्यासाठी स्वतःला प्राईम अॅक्यूज बनवून घेतलं. पण दुर्दैव असं की यांच्या एवढ्या मोठ्या प्लॅनिंगला पंक्चर करून टाकलं औषधाच्या एका छोट्याशा गोळीच्या या स्ट्रिपने. चला मॅडम, आता जेलमध्ये बसून आपली आत्मकथा लिहा. सर, यू आर अ जिनियस. मोनिका, आय एम एन इडियट. लालसा आणि हाव गुन्ह्याची ती बीजे आहेत ज्यांना जगण्यासाठी खत आणि पाण्याची गरज नसते. जेव्हा हे उगवतात तेव्हा गुन्ह्याचे रोपट स्वतःहून पसरत असतात. पण कायद्याच्या रक्षकांना या रोपट्याला उपटून फेकून देणं येत असतं. तरीही कुठे ना कुठे गुन्हे घडत असणार आणि आम्ही तिथे नक्कीच पोहोचणार. पण आज नाही, पुढच्या भागात. तर मग भेटूया पुढच्याच भागात, आजच्याच दिवशी याच वेळेवर. मी, तुम्ही आणि एक नवा गुन्हेगार, करण द डिटेक्टिव्ह. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांच्या
दुष्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी हा देश प्रेमी सहृदयी हा देश प्रेमी सहृदयी झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा The detective, the detective.